वरखेडी गावामध्ये जिरवाळ यांनी मंदिरासाठी मोठा निधी दिला असून भविष्यात सुद्धा त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामं वरखेडा गावात करायची आहेत। यामुळे तालुक्याच्या आणि वरखेडा गावच्या विकासासाठी नरहरी जिरवाळ यांना मोठ्या मतांनी लीड देऊन निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उपाडे यांनी केलंय। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन अप्पा भुसाळ, कादवा माजी संचालक जेडी केदार, ज्येष्ठ नेते गणपत पाटील, धनराज महाले, सदू शेळके, भाजपचे नरेंद्र जाधव, राजेंद्र उपाडे, विष्णुपंत पाटील, प्रकाश शिंदे, सुरेश डोखरे, किशोर कदम, विनोद देशमुख उपस्थित होते। उपाडे म्हणाले की वरखेडा गावात मोठा निधी नरहरी जिरवाळ यांनी दिला आहे। गावातील मंदिरासाठी अजून 1 कोटींची वर्गणी मी उभारणार आहे। सध्या जी कामं जिरवाळ यांच्या माध्यमातून सुरू आहेत त्या कामांचा दर्जा अत्यंत उत्तम प्रतीचा असून सगळीकडे कामं सुरू आहेत। यामुळे विकास काय असतो हे भविष्यात मी नक्कीच दाखवून देईल असं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी वरखेडा गावातील ग्रामस्थ आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणत्या दिशेला नेऊन ठेवली आहे? आज सर्वात जास्त वरखेडा टार्गेट केलं जातंय। सर्व कोणाला जिल्हा परिषदचं सदस्य व्हायचंय, कोणाला पंचायत समितीचं सदस्य व्हायचंय। ज्या दिवशी वरखेडा गटाची निर्मिती झाली त्या दिवसापासून नरेंद्र भाऊ वरखेडा गावावर जास्त लक्ष केंद्रित झालंय। हे सांगतो आमच्या गावात चौकात बैठका चालू झाल्या का साहेब कसे मराठा विरोधात आहे? अरे हा माणूस वर्गणी काढून लोकांनी मराठीने ज्यांना आमदार केले, ज्यावेळेस मुंबईला जातो, ज्यावेळेस कुठलं व्यासपीठ असतो तो पहिले साहेब उठता, बाजूला बसताना पहिले मराठा समाजाला तिथे बसवतात। एवढं मराठा प्रेमी असलेला माणूस त्याच्याबद्दल काय द्वेष पसरवला जातोय? खास करून साहेब माझ्या गावामध्ये इतकं पसरवलंय का त्याला काही मापच नाही। मला पहिला मुद्दा तुमचा विकास काय केलाय ना त्याला मी समर्थ आहे माझ्या गावात सांगायला किंवा पूर्ण दिंडोरी तालुक्यात सांगायला। तुम्हाला पहिले इथं हा मराठा आरक्षणाचा कसा तुम्ही त्याला विरोध करताय हा मुद्दा पहिले क्लिअर करा। विकास काय राहतो ना, मी अजितदादाचा माणूस आहे। विकास काय राहतो, विकासाची भाषा ही राजेंद्र उपाडेला कोणी दिंडोरी तालुक्यात शिकवायची नाही, त्याला मी समर्थ आहे। तुम्ही किती कामाचे किती नाही कामाचे पूर्ण दिंडोरी तालुक्याला माहिती। पहिल्यांदा मी तुम्हाला विनंती करतो का खास करून पहिला मुद्दा माझा हा घ्या, बाकी तुम्ही गावाला किती दिलंय काय दिलंय माझ्या गावाला सर्वांना माहिती। साहेब एवढं सुंदर मंदिर झालं त्याला 50 लाख रुपये तुम्ही दिले, वरून 1 लाख रुपये पण तुम्ही वर्गणी दिली। त्याच्यानंतर मी माझ्या गावाला शब्द दिला, मी माझ्या माणसाचीच बोलतो, मला बोलायला पण जास्त वेळ नाही। जी काही गावाने लोकवर्गणी केली, मी गावाला काही लोकांना शब्द दिलाय, बाबा शेठ असतील, भाऊ असतील, किसन आप्पा असतील, किसन अण्णा असतील, सगळ्यांना मी सांगितलंय की जी काही लोकवर्गणी केली, जी काही लोकवर्गणी आम्ही जमा केली, साहेब तुम्हाला मी गावात तुमच्या वतीने गावाला शब्द देतो, मी अजून कमीत कमी 1 कोटी रुपये आपले बाकी गावाचे मंदिराचे आणि अख्ख्या गावाची मी पूर्ण गावाची जी लोकवर्गणी साहेब आम्ही काढून बांधलेलं मंदिर आहे काही, याची आम्ही गावासाठी कुठेतरी एफडी करणार आहे। एवढे पैसे 1 कोटी रुपये मी अजून आणून देणार आहे। मी बोलायचं नाही, मला करून दाखवायचंय आणि आतापर्यंत मी करतच आलोय। वरखेडा माथेवाडी रस्ता माझं ग्रामपंचायत इलेक्शन लागलं साहेब, इतका त्रास झाला। तुम्हाला माहिती आहे काम मंजूर व्हायला किती वेळ लागतो, कामची वर्कआउट व्हायला किती वेळ लागतो। त्यावेळेस काम मंजूर होतं, काम सरकार पडलं, महाविकास आघाडीचं काम रद्द झालं। आता परत तो रस्ता वरखेडा ते माथेवाडी भाऊ पूर्ण कॉन्क्रीट आहे। माझ्या गावातलेच नाही, पूर्ण आपल्या खेडगाव गटातले किंवा पूर्ण तालुक्यातले आपले रस्ते पूर्ण कॉन्क्रीटचा प्लॅन चालू आहे। आपल्याकडं त्याने व्यासपीठावर प्रचार करणं आणि आता आमचं तुम्ही आता पण जाऊन बघा, वरखेडा ते माथेवाडी पूर्ण कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि कॉन्क्रीटचं पण काम नरेंद्र भाऊ, आता क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला बोलायची गरज नाही, पण आताचे जे कामं चालू आहे सगळे आपण PWD कडे कामं घेतले, आपण एक काम जिल्हा परिषदकडे घेतलं नाही। आताचा कामाचा दर्जा कमीत कमी 2.5 फुटाचं कॉन्क्रीट आहे। साहेबांनी एकच सांगितलं, एक पण काम जिल्हा परिषदला घ्यायचं नाही, कारण तिथल्या कामाचा
तो दर्जा आहे, त्याला ते 8 इंचाच्या आसपास ते कॉन्क्रीट आहे. आपलं जे आहे ते 1.5 फुटाच्या आसपास कॉन्क्रीटचं आहे. असे सगळे कामं चालू आहे. कामाच्या बाबतीत मला जास्त बोलायचंच नाहीये. मला फक्त आणि फक्त नरेंद्र भाऊ. लोकसभेला मित्रांनो जी आपण चूक केली ती विधानसभेला करू नका. फार मोठं दुःख आपल्या वाट्याला आलंय. लोकसभेला सर महाराष्ट्राने या दिंडोरी लोकसभाने जो निर्णय घेतलाय, माझ्या अल्पमतीने सांगेल फार मूर्खपणाचा निर्णय घेतलाय. त्याची पत्न आपण आज ठिकाणी भोगतोय. चुकीचा माणूस निवडून दिला, आज आपल्या वाट्याला काही नाहीये. तर ही वेळ आता लोकसभेला विधानसभेला आणू नका. कृपया हात जोडून विनंती आहे. वरती राज्यामध्ये केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. माननीय नरेंद्र मोदीच्या अधिपत्याखाली सुंदर असा कारभार चालू आहे. विविध योजना या महायुतीनं या ठिकाणी ऍक्टिव्ह केलेल्या आहे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण कर्जमाफी देण्याचं घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अजेंड्यामध्ये केलेला आहे. सर्व माझ्या शेतकरी मित्रांना आज या ठिकाणी मोफत वीज दिली जात आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात आलेले आहे. या लाडक्या बहिणीच्या पैशावरून या विरोधकांना काय पोट सोडवलाय माहिती नाही. जो तो बोलतो लाडकी बहीण. अरे तुमची हैफत होती. 75 वर्षापासून काँग्रेस या ठिकाणी सरकार सत्ता राबवतोय. तुम्ही 1 रुपया तरी दिला का माझ्या बहिणींना? मला सांगा, राजीव गांधी पासून नेहरू पासून काँग्रेसचं सरकार आहे. महिला तुम्ही सांगा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का? कुणाच्या आतापर्यंत आले का? किमान यांनी 1500 रुपये दिले, त्याचं तुमचं पोटात दुखायला लागलं. तुमच्या खिशातले दिले. शासनाचे पैसे आहे, हजारो रुपये म्हणे कर्ज काढून ठेवलंय भारतावर. तुम्हाला भरायचंय, भरणारे समर्थ आहे. अरे तुम्हाला तुमच्याच्यानं होत नसेल तर दुसऱ्यांना करू द्या ना. चांगल्या कामात आडकाठी आणू नका. तर कृपया येत्या 20 तारखेला तर लोकसभेला जी चूक केली ती करू नका. पुन्हा एकदा महायुतीचे नरेंद्र मोदी सरांचे हात बळकट करा. 20 तारखेला घड्याळ या निशाणीवरील समोरील बटन दाबून माननीय नर आणि जिरवाळ साहेबांना विजयी करा. आणि पुन्हा एकदा आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी बघायचंय. सर्व मतदारांना विनंती आहे, 20 तारखेला मोठ्या संख्येनं मतदान जास्तीत जास्त कसं करता येईल याची सगळं कार्यकर्त्यांनी आणि आपल्या मतदारांनी आणि आपल्या घरातलं विशेष म्हणजे झाडून मतदान करून घ्या अशी सर्व मतदारांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे 5 वर्ष आमदार होतेच ना. हरिभाऊ 25-30 वर्ष होतेच ना. कचरू भाऊ होते, हरिश्चंद्र चव्हाण होते. सगळेजण आम्ही गेलोय ना तिथून. का बरं तुम्हालाच समाज कळतो? याचा अर्थ मी जर बोलायला लागलो ना तर नको. आज 2-3 दिवस आहेत अशी चिडाचिडी होईल. नंतर म्हणा चिडा तुम्ही रोज दिवसभरात त्यांच्या शेतात, त्यांच्या घरी 80% वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात. 20% आमच्या समाजाची म्हणजे आमच्या 45 जातीची. आम्ही मराठा विरोधी का? आणि काय तुम्ही मराठ्यांच्या जवळचे एखादं उदाहरण सांगा. मराठा आंदोलनात एखादा दिवस त्यांनी जर एखादा कुठं बाईट दिली असेल तर मी इथून घरी निघून जाईल. प्रतिनिधी आहेत आपण. मराठ्यांचं आंदोलन असं मराठ्यांबरोबर गेलं पाहिजे. अजून एखाद्या समाजाचं काही डिमांड असेल त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. दाखवा तुम्ही. अरे निव्वळ आदिवासींच्या एखाद्या स्टेजवरून भाऊ जर भाषण केलं असेल किंवा पाठिंबा दिला असेल, 2 वर्ष रात्रंदिवस पोरांनी तपश्चर्या केली, गाळागुळात झोपली. एखाद्या दिवशी जाऊन तुम्ही त्यांना सांगितलं का चहा नका पाजू, जेवायला नका देऊ? वणीवाल्यांनी कॉलेजवर जेवायला दिलं. बाहेरून लोक यायची, पाव वडे द्यायची. आपण दिलं काही? का बरं? जात
आणि म्हणून मी सांगतो, ताई, जे आदिवासी बरोबर ना, अरे माझ्या बायकोनं तुमच्यासारखी तांबडी फडकी रोजही घालते, तुम्ही साडी वापर, माझी बायको रोजही धांदुक्यात फडकीवर राहते. इथंच नाही, मुंबईमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा ही तुमच्या आदिवासी फडकी पांघरायला लावणारी माझी बायको आहे. काय म्हणून तुम्ही सांगता, माझ्या मतांसाठी चालूच सांगता. माझी विनंती आहे, जर समजा यांनी लिहून द्यावं मला का मी आदिवासी पुरतच सांगतो, जे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, चालू आहे ना सर, 1 रुपया घसून लावायला दिला असेल तर त्याची बसवंत NH3 डिजिटल, वरखेडा.